नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता म्हणजे 2,000 रुपयाचा हप्ता नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सुद्धा पीएम किसान या योजनेच्या धर्तीवर दर वर्षाला 6,000 रुपये दिल्या जातात, ज्यामध्ये 4 महिन्याच्या अंतराने 2,000 रुपये दिल्या जातात. या अगोदर या योजनेचे 7 हप्ते आपला सर्व शेतकरी बांधवांना मिळालेले आहेत आणि आता 8वा हप्ता मिळणार आहे. परंतु 8वा हप्ता मिळण्याकरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये विलंब झालेला आहे. ज्याला खूप वेगवेगळी कारणे आहेत. अर्थकारण, राजकारण, आचारसंहिता आणि इतर कामामध्ये त्यांची कदाचित व्यस्तता या सर्व काही गोष्टी पाहता त्याला उशीर झालेला आहे. मुळात आतापर्यंतच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता मिळायला हवा होता, परंतु त्याला आता उशीर झालेला आहे. परंतु तरी सुद्धा हरकत नाही शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोड बातमी, आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भातली एक अपडेट हाती लागलेली आहे. ती अपडेट आपल्या सर्वांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे मित्रांनो. खरं तर आता पाहण्यासारखं असणार आहे की आज महानगरपालिकेचं मतदान संपून जाणार, परंतु सोबतच आता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा आचारसंहिता आहेतच. आणि या 8व्या हप्त्याच्या वितरणामध्ये परत एकदा ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता देण्यामध्ये आडकाठी आली, विलंब होत आहे, अडचण निर्माण झाली, आचारसंहितेचा खोडा दर्शवण्यात आला, समोर करण्यात आला किंवा ते स्पष्ट झालेलं आपण सुद्धा पाहिलेलं आहे की समोर ॲडव्होकेट साहेबांनी या पक्षाच्या राज्य निवडणूक आयोगांकडे, काँग्रेसचे जे ॲडव्होकेट साहेब होते त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी केली होती की आगाऊचा जानेवारीचा हप्ता देण्यात येऊ नये, निवडणूक झाल्यावर मतदान झाल्याच्या नंतर देण्यात यावा, कारण यामुळे आचारसंहितेचा भंग होताना दिसत आहे, आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. अशीच एखादी परिस्थिती, असाच एखादा प्रसंग, असंच एखादं पत्र परत राज्य निवडणूक आयोगाला देऊन नमोचा हप्ता सुद्धा लाभवण्यात येऊ शकतो का, याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. परंतु ऑलरेडी हा हप्ता जो आहे 8वा हप्ता हा काही आगाऊचा नाही आहे, 9वा किंवा 10वा हप्ता नाही आहे. त्यामुळे हा जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे, हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याला कुठलीही अडचण नाही आहे. मुळात याकरिता हालचाल सुरू झालेली आहे, तीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून ती अपडेट मी तुमच्या समोर आणलेली आहे. तर ती या प्रकारे आहे की नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 8व्या हप्त्याकरिता कृषी विभागाने वित्त विभागाकडे जवळपास 1,930 कोटी रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो. त्यामुळे हा हप्ता आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावर मिळणार आहे आणि सोबतच महत्त्वाचा विषय म्हणजे असा आहे की पीएम किसान योजनेच्या जेवढे सुद्धा काही जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत, त्या सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे. तर मग आता हा हप्ता कोणाला मिळणार नाही, फक्त किंचित लोक आहेत. किंचितमध्ये सुद्धा कोणते आहेत की ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळत होता, परंतु ते शेतकरी आता मयत झालेले आहेत. हे शेतकरी आणि सोबतच ज्या शेतकऱ्यांच्या नावे 2 गट आहेत किंवा 2 गावांमध्ये 2 गटामध्ये जमीन आहे आणि 2 गटामध्ये जमीन असताना सुद्धा त्यांना ते पैसे मिळत होते. ही जी एक कंडिशन, ही जी एक परिस्थिती आहे, अशा फक्त आणि फक्त 2 परिस्थितीमधल्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे. त्यांचा हप्ता थांबणार आहे आणि ते खूपच कमी लोक आहेत, खूप कमी संख्या आहे त्या शेतकऱ्यांची ज्यांना ते हप्ते मिळणार नाहीये. त्यामुळे जवळपास सर्वच शेतकरी बांधवांना, पीएम किसानच्या सर्वच लाभार्थ्यांना हा हप्ता मिळणार आहे मित्रांनो. तर आता महत्त्वाचा विषय, हप्ता मिळणार आहे, हालचाली सुरू झाल्या, निधीची मागणी झाली, हे तर मी सांगितलं या व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु आपल्या सर्व शेतकरी बांधवांना काय हवं असते? फिक्स तारीख. मित्र, फिक्स तारीखची अपडेट अजून बाकी आहे. शासन निर्णय जरी आलेला असला नसला तरी सुद्धा या आठवड्याभरामध्ये 16 तारखेपासून ते 24 तारखेच्या दरम्यान तुम्हाला कधीही हा हप्ता जमा होऊ शकतो. कारण 5 फेब्रुवारीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्या अगोदर 100% 100% हा हप्ता देणे सुद्धा बंधनकारक आहे. कारण की वेळ झालेला आहे. मी तर म्हणतो वेळ प्रसंगी नमो किसान योजनेच्या हप्त्यासोबतच 5 तारखेच्या अगोदर फेब्रुवारी महिन्यात जर यांनी ठरवलं तर यांना पीएम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोबत देणे शक्य आहे, देता येऊ शकतो. कारण की फेब्रुवारीमध्ये सुद्धा पीएम किसानचा हप्ता देणे आवश्यक आहे. पीएम किसानचा सुद्धा 4 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे खरोखरच अक्षरशः 4,000 रुपये पीएमच्या आणि नमोच्या सोबत देण्यात येतात का, हे पाहण्यासारखं आहे. त्याच्याबद्दलच्या अपडेट बद्दल सुद्धा मी माहिती घेत आहे. लवकरच ती सुद्धा माहिती मिळाली तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. सेपरेट वेगळे सुद्धा जर नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि पीएम किसानचे 2,000 देण्यात आले, तशी अपडेट असली ती सुद्धा मिळवण्यात मी चालूच आहे, प्रयत्न करत आहे. ती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. परंतु एक मिळालेल्या माहितीनुसार पक्की माहिती अशीच आहे की अगोदर नमोचा हप्ता तुम्हाला मिळून जाईल, 8वा हप्ता 2,000 रुपयाचा आणि नंतर लगेच कमी वेळामध्ये
पीएम किसानचा सुद्धा हप्ता 22वा तुम्हाला 23वा मिळून जाईल. परंतु वेळप्रसंगी जर काही आडकाठी आली आचारसंहितेची, तर मग ते 5 फेब्रुवारीच्या नंतरच तुम्हाला पीएम किसानचा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत मिळू शकते. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मला नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेबद्दल्या महत्त्वपूर्ण अपडेट आणि हालचालीबद्दल माहिती द्यायची होती. ती मी आपणा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आशा करतो नक्कीच आपणा सर्वांना सुद्धा ही माहिती, ही अपडेट आवडली असेल, लाख मोलाची वाटली असेल. तर मित्रांनो, मी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांपर्यंत यापुढे सुद्धा विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर पोहोचवू शकेन. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, विश्वासार्ह वाटत असतील, तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा ही माहिती, ही अपडेट पोहोचेल. याकरिता हा व्हिडिओ सर्वदूर त्याच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्रहो, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या नवीन उपयोगी, महत्त्वपूर्ण, विश्वासार्ह माहितीसोबत. तर तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो. भेटूया